मनसेमध्ये मिशन टायगरचा प्रयत्न, मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न, उदय सामंतांना बोलावून घेत राज ठाकरेंनी टोचले कान, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। 25 तारखेपर्यंत सरकारनं भूमिका न जाहीर केल्यास आंदोलनावर ठाम, लोकशाही मराठीसोबत बोलताना धनंजय देशमुखांचा राज्य सरकारला थेट इशारा। हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकवर चालणार, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दावा। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात, सुरेश धस यांची माहिती। तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा, धसांची पुन्हा एकदा मागणी। नियमाप्रमाणे कोकाट यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। तर दिवाणी न्यायालयाने निकाल बाजूने लागल्याने कोकाट यांनी फौजदारी कोर्टामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं काम करा, येत्या काळात शक्ती प्रदर्शन करायचंय, तर नितेश राणेंची भाजपच्या कार्यकर्त्यांना तंबी। सकल हिंदू समाजाच्या मोर्चा आधीच नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, महंत सुधीर दास यांच्यासह कार्यकर्ते ताब्यात। कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, हाँगकाँगमधील महागड्या कागदासह 50 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त, या प्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या। चीनमध्ये सापडला नवा कोरोना व्हायरस, धडकी भरवणारी माहिती समोर, जनावरांमधून माणसामध्ये होतोय या नव्या व्हायरसचा संसर्ग। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा आजपासून, राज्यातील प्रमुख नेत्यांसह भाविकांची मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।